या गड्या सामायिक करून भंगवत आहे वैताग आलाय वयामान आहे कामही झेपत ना आता पण काय करायचं आता अरे ह्याचा हा उन्हाळा आहे का पावसाळा आहे 12 महिने पाणी या सारखा त्याचे काही अरे कमल्या जवायशी कुकडे गेल्या का राहिल्या पेऊन एक तर तो महाद्या त्याची ओळख आहे गेले एखाद्या अड्ड्यावर महाद्या तो महाद्याच तसा आहे केलं इकडं सगळा माहिती महाद्यानी काय सगळं ऐकतो राहील तो त्याच्यामुळं कोण केलंय माहित आहे राजेश अरे आता मला नकालो कोणाला काय बोलायचं नाही अजिबात एकदम गप गप आहे तर तेच आहे तर बरोबर नाही जेवली का काय रे काय आता आम्ही जेवून बसलो तर आता रे तुमचा याचा काय टाइम आहे का नाही घरी राहणे असंच का तिथे दारू पिऊनच हिंडत हा टाइम टेबल आहे का नाही टाइम टेबल नाही काही नाही ना मी कमी केलं मी नाही जास्त माझा ऐकता पोरग्याला विचारा का काही जेवायला आहे का हा? तुलाच वाटत आहे पोरग्या हो जेवाय द्या जेवाय आहे का नाही दुपारून जेवेल ना कहाचा जेवायला संपला आता पोऱ्या रे झोपला झोपला काय नको द्या जेवाय आम्हाला काय खायला नाही काय एवढ्यासाठी येतो का कामावर आले 2 पैसे अंबानीला मागा टाकेल एवढा पैसा आपल्याकडे आहे काय सांगत आहे दाजी कोण रे काय हे आपल्याची बता करत आहे उद्या उद्या बिडर बांधून चालला का आमला पैसा हे दारूवालीच खाले या बाय दाजी 500 रुपये घेल बघता 500 पैसे जाऊन द्या हो दाजी जाऊन द्या मोर द्या नको द्याव आपल्याला गावात कोणी तोड नाही तोड यांना कोणी विचारत आहे यांना कोणी विचारत आहे काय हे पैसे कमवून काय करत आहे तोंडावरला जार वाळला नाही बळी हो मजा काय करायची मजा करायची खोटाण्याचा आवाज नाही आला इथं पैसा कमवाय नाही आम्ही झोपून आता नाही झोपून आम्हाला जेवाय द्या पूनम तुला टक्केवारीत चांगली पडले मग आता ऍडमिशन कुठं घेशील आमच्या वर्गातल्या पोरग्या तर सगळ्या तालुक्यालाच घे सांगतो मग मी तालुक्यालाच घेईन नको नको तालुक्याला नको तिथं ना सगळी टुकार पोश्या आपण ना दुसरीकडेच कुठेतरी पाहू पण माझ्या मैत्रिणी सगळ्या पेटलेच ऍडमिशन घेते आहे पायल त्या मला त्यांच्यासोबत ऍडमिशन घ्यायचं आहे नको नको ते पाहिल बरोबर नको पाहिलास ना ती काठावर पास झाले पाहिलास ना ती दिवशी ती 1 वाजता उठली तिच्या बरोबर ना तुम्ही राहायचाच नाही ती शिकली नाही शिकली तरी तिला घेणार नाही तिच्या बासने तिला कमवून ठेवलाय त्यांची परिस्थिती चांगली आहे तशी आपली नाही तुला ना शिकायलाच लागेल तू शिकलीस तर आपली परिस्थिती सुधरेल अरे लोकरच आवरा काम करायला लागेल या मे महिन्यापासून पाणी सुरू झालाय घरी काय काय नाही फाटी नाही काठी नाही भरेल द्यायला लागेल लवकर अरे मी मग काय फाटे नाही पडेल का काय नाही अरे खांडून ठेवलाय त्या भरायला लागेल आता या मथारी कोतारीच न ठेवली आहे आता ह्या पाय ना पाऊसही नगड झाला गड्या पाऊसही काय आता सांगायचा वडील लोक ही उती पेरून जगली तुम्हाला आता आत्रा येऊन पडणं अरे पण त्या उती पाहेलच नाही तर काय कसा करे मिठा घालून खणली भोगताना उती माहिती का नाही अरे अरे पण धरायचा बैला चारायची घरी माझ्या तर गौऱ्या भिजल्याच असती रे
फाटी नाही का काठी नाही भरेल ते डोसा माळात जात का काय करत काय जण पोशांना सांगला तर मग काय आता पाहू. हो आता तुझ्या पोशाची तर आरणच झाली होई गडे. वाईट त्या एकटाच काय करत हो काय नाही भीते. पोशा काय रे पोशा त्या काय एवढ्यात मधूच आऊस आहे घ्या आट्या पण निसव भरले हा खरीच एवढ्यात आहोती अरे तिच्या मागा काही काळजी नाही दिल्या दुबडा लावून काय करायचं दुबडा चारायला का काय करायचं. आपले टायमात बाबा कोणाला मोबाईल नाही माहित का काय का असा निघेल का काही पायी हिंडजन असं इथून पेटलं तर नाशिकलं पायी पायी. आणि आता लोकांना जर समजा 1 किलोमीटर तर नको का नाही. अरे पण आता काय रे करसाल लोकर पण अरे आम्ही घष्ट्या पियालं तर तुला सांग तू 1 दिवस 10 किलोमीटर जाईल घष्ट्यासाठी नाही करत. पण ते काळात पाय तरी दुखते. अरे ओरिजिनल खाना ना त्या ओरिजिनल खाना त्याच्यामुळे काय गड्या होत्या हिशोबाचा कसा कर आलं का नाही सगळ्यांचं पैसा आलंय ना. म्हणजे मन्या शेटचंही आलं आणि ते बंडू शेटचंही आलं आणि ते वरचं आपण 2-1 कामा केली ते आलं. हा ते आलंय. आणि ते बंगल्यावाल्याचं मग बाळू शेटचं 25,000 राहिले ना. 25,000 ए बाबा हो थोडं कपडे व्यवस्थित घालणार रे बाबा तू नाही ना जाईल जाईल दिसत हो. आणि हे बाकीचं हे कोकडं गेलंय त्यांना नीट सांगायला लागेल. अरे काही चावळसाल नको तिथं आहे का नाही. मला नाही जरा तर बेस हो हो या आजी. मग आता मी काय सांगतो 2-1 दिवसांनी आपल्याला जायचं आहे. मग आपण एक काम करू आता आहे वेळ आपल्याला तर चला ना मग जाऊन पैसे मागून यावं आहे का नाही. पैसे मागायला जायला लागेल. हो ना आता सगळं आता ते पैसे शेटचे आले मन्या शेटचे आले ते वरती आपले पाटाच्या वर काम केलं ते आले 2 जणांचं आणि ते शबू शेटच राहिले बरं का बंगल्यावाल्याचं नाही का ते 25,000 आहेत. 25,000 आता आपण मग टाइम नको लावू आपण काय करा. कपडे व्यवस्थित घालून त्याला. हा ते 2 जण गेले त्यांना नीट सांगा नाही तर येतील गबाळे एक तर माणूस कसा चांगला आहे का नाही. ऐका मी काय सांगतो मग आवरान चला कपडे बिपडे बदला चला चांगले कपडे घाला जरा चला घाला गंगवा ये स्वयंपाक बिपाक करून ठेव हो. कपडे बिपडी ह्या हे बदला चला आता लवकर दिवस जा झटपट आवरा पोरग्या हो पोरग्या हो आवरा तुम्ही ह्या काही इसरा असाल काय रे निकाल आहे ना निकाल पाहायला जायला लागेल मालकाची इथे. हो ना माझं 40 पडलं तरी बास गावात तोंड दाखवाय पुरता. हो मालका मसत पडतय गड्या. पेपर लिहिलायस का मग आता काय लिहिलंय मी तर तेवढं पडलं 5 झालो का बस तिने काय रे काय 5 किती 35 पडलं तरी 5 झालो का संपला विषय. मला 40 पडलं तरी बास तोंड दाखवाय पुरता गावात जागा कपास झालो बुवा. पाहिजे ना मालकाची इथं निकाल पाहिले नंबर देतो ना नंबर देत जाता मग चालेल नंबर लिहून ठेवा मग आम्ही जाऊन पाहू. हा जाऊ थोडे वेळाने आता तो खालून घेऊन निघू. आमचे हर्षेचा 5,000 हा पाहू ना नंबर आहे ना माझे पाठ आहे. हा शेट बरं आहे मागचा तर बघा खडखड कर. नाही बरा पण आता काय पाहू आता. अरे मागव लोक येईल ना चांगला बा आहे सांगत ना मागे आलतो ना आम्ही कामाला. हे चेपला इकडेच का चेपला इकडेच वर्षा का दोसा थोडा बजे या हळू या रे पाणी पडलाय आता गड्या बसा गड्या मी तर इकडेच बसतो. मालकी पत्र गेला काय 20 का 25,000 घेले काय गड्या मुकरदम आणलंच माहिती किती ठरवला आता त्या मीच तर लिहून ठेवलेला आहे 25,000चा काम आहे त्या 25,000 गेला आहे. अरे कितीला घेतलाय त्या जाऊन द्या राहून द्या. हे नी मसत उचली घेल होती त्या नीट पाहजास आणि फाट्या फोडाय 2-1 वेळेस गेला जातो. काही तुम्ही माझ्याकडे सारखी मोठा दाखवत आहे गड्या हो.
आता काय दारूलाच आता हे सगळे इथं काढत ना का नाही. आता त्या दारूलाच नाही ना, घरातही लागत आहे तेल मीठ. राम 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 राम. काय मग आटोपली का सगळी कामं? 7-8 कप चहा ठेव का? काय मधुकर भाऊ, आटोपली का सगळ्यांची कामं? हा मग आटोपले ना. मग उद्याला घरी जायचं? घरी तर जावं लागेल ना रे बाबा, कामाही करायला लागते घरची हे. मग आपलं 25 ठरलं होतं ना? हो ना. अरे मधू आवरा लवकर, आपल्याला काय बसला हा बाता हाणत, लवकर जायला लागेल घरी. हे अजून हिशोब राहिलाय, हिशोब करायला लागेल. घरी पोशाही वाट पाहते. ना चहा थोडा भेबीस लागवते गड्या, कसं त्या कपात समाधान होते. आपण पेटी त्या काय हो ताटले आणलं, ताट आणलं का नाही ना, आनंद भेटत आहे का नाही? याचा आनंद नाही ना तसा. मधू भाऊ घ्या तुमचे पैसे. पुढच्या वेळी पण असेच चांगले माणसं घेऊन या. मस्त काम तुमचं आवडलं आम्हाला. चला मग काय हो, चालेल. बसवल मालक या परत मग. हा चालेल. येऊ ना. या बाबा. चला येतो मग. या बाबा लवकर आवरत आहे. माझ्या उशाला यार उठे काय येऊन राहतात तारखटून. आवरा गाडीवाला आला. मुरल्या दादा आवर. अरे कुठे काही म्हणून आपल्याला गाडी तुझा हातातच घ्या. हे संतोष भाऊ जे पैसे उरलेत ते वेळेचे बसू आणि मग वाटू. हा मी गाडीवाल्याचा भाडा गाडीवाल्याचा भाडा देतो. हे रे भाऊ तुझे पैसे, बाकी संध्याकाळी तुला देतो. चला रे पोचा चला. मिटला ना तुझा. आलो ना बाबा. आता हर्षद वाट पाहत होवा. मग काय पास झालाय का नापास झालाय तो. चल चल. हा
काय दमवला रे पोर्या. बस आड पाणी आणा तुम्ही तुला. हा जरा पाणी पे. आहे काय खावा आणलेस दे ना. खाऊच नाही आणला. हे लोक आवरली तसे लवकर लवकर बिडार बांधला आणि आलो निघून. आता घरी आलो मग तुला पैसे देईन खाऊ आणायला. चालेल. मला खाऊ खायला ना, मला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, मला त्याला पैसे दे. आणि मग त्याच्यासाठी तर आम्ही कामावर गेलो. तू मग आता तुला पैसे लागतील, शिक्षण आलं मग. मी खाऊ नाही खाणार, मला ऍडमिशन घ्यायचं आहे. चालत मला पैसे दे जोस. हा पैसे देईन ना मी. पैसे मालकाने दिलं ना का लगेच तुझ्या हातात देऊन टाकीन. एवढा दिवस आम्ही कामावर गेलो तू आणि तुम्ही काय काम केलास घरी? का असाच बिरगाळ्यात हिंडलास? नाही केला. काय म्हणते आईने मी पेरून दिला, आपलाही पेरला त्यांचाही पेरून दिला. असा तर आता कौडला एवढला का आलाय? हे एवढला का आलाय? आता तुला लावून दे जोस. चालेल. आय चल तू आराम कर आता. बस मी खिचडी टाकतो जरा. तुला आता स्वयंपाक येतो? हो मी शिकलो. मग बरा. मग काय बरा झाला बाबा. मग मी आता कुठेही जाईन पाहुण्या काही. हा मी खिचडी टाकून देतो, आराम कर. हा चालेल. आराम कर तू. खिचडी टाकून देतो. डोसा आला ते तुमचा तिकडे बाचका बिचका आलास रे भाव कामावरून? हो आता चालू आहे. बाचका घरी नेऊन ठेवतोय. तू ने ना आता चाल हात पाय जाऊ जरा कुटका बिटका खाय मग येवा. जायचं आहे त्यावर मला काम आहे. हे नेऊन ठेवताव. नाही नको. चला तुमचा नेता असतं दादास रे. दादा काय कुकडे गेलाय? कुकडे हिंडायले. कोकडे गेला हिंडत आहे बिरगाळ्यात. हिंडून दे मग. आलो आम्ही थोड्या वेळात येतो. आता सगळा हिशोब आणलाय, सगळा हिशोब लिहिलाय. आता बाळू शेठ 30,000, बंडू शेठ 20,000 आणि हे बाकीचं हे दोन्हीचं हे 20,000, बंगल्यावाल्याचं 25,000, असं मिळून 1,30,000 होत आहे. अरे उचल कोण कोणी घेतले ती वाचून दाखव. ता उचल हिरामन गवळेंनी नाही घेईल, मुरलीधर गावितनी नाही घेईल, किसन गावंड्याने 500 रुपये घेतले, ललित नाठ्यानी नाही घेईल, मुरलीधर गवळी त्याने 1,000 रुपये काढेल आहे, सीताराम भोयाने त्याने 1,000 रुपये, राजू गवळी त्यांनी नाही काढेल, महादू गवळेनी 5,000 काढेल आहे. आता कितकाला येत आहे ते सांग. वाट्याला ना. आता मग हिरामन गवळी ते 11,000, मुरलीधर गावितलं 11,000, किसन गांड्याला 10,500, ललित नाठ्याला 11,000, मुरलीधर गवळी 10,000, हिरामन भोये 10,000, राजू गवळी 11,000, महादू गवळी 6,000. काय रे माझा हुडक कसं काय रे? अरे मग तू 200-300 रुपये दररोज घेस त्याच्यामुळे तुला कमीच येतील ना. पण हुडक कमी कसं काय? बाहेर जाऊन रोज द्यायचे मागा. तुम्ही 2-3 दिवस दुसरीकडे कामाला गेलतेस ना, ते पैशाचा काय तुम्ही टाकलं खर्चून असं. त्याच बा कसं विचारायला पाहिजे का नाही? विचाराय पाहिजे बुवा. किती किती वाटायला येत आहे पायरे? हिरामन गवळी 11,000 ते, महादू गवळी 6,000. हे दादा नको पैसे द्याव. अरे 500 तर दे. ते डोसा भांडत येईन. अरे पण 500 तर राहून दे खिशाला. खर्चून टाकतो पैसे. डोसानी घरी सांगितले पैसे. सुट्ट्या झालं का मग दे ना खिशाला. आखरत तेवढंच. अरे 200 रुपये घ्यायचं ती इकडे. अरे त्याच ना पण आता हे सुट्ट्या नाही ना, मग देईन ना मी. मग ते काय आता आमचा डोसा इथं काम करून जीवडा आहे माझा, आणि त्या काय घरचे आणलं काय आहे का नाही. थोडा जीव जवळ व्हायला 200 रुपये तर राहू देस का नाही. 200 हे पोऱ्याचे नादी तू लागला ते दर 200 ते बाकी देऊन टाक इकडे. अरे नाना देईन रे मी. मी काय कसं
आता हे पोऱ्याला माहित आहे, मी देईन ना. नाही धर धर ते डोसा येऊ दे परत माझ्याकडे मागाय पैसे. अरे मग ते पोरग्यांचं पैसे द्या माझ्याकडे, मी आता जातोय तिकडे तर मग देऊन टाकीन. मी देऊन टाकेन, मी देईन बाबा. अरे पण आता चाललोय तर ते गंगू मामी सांगते देऊन टाकीन ना तिथे जात जाता. नको नको बाबा, तू कुठं तरी पेशील. अरे तुम्ही काय प्रत्येक वेळेस असंच करत आहात, म्हणजे तुमचा एवढा पण विश्वास नाही का माझ्यावर? 10,000 घेतलं, 30 दिवस काम केला, मला फक्त 5,000 दिलाय. होडा चालत आहे घोडा. ते पोऱ्याला तुमच्यातच भेगळवला, तो तुमच्याच नादी लागतो, असं नाही चालत ना. तुम्ही पेनारा म्हणून कशातही गणना करत आहात माझी. हा, पेनारा म्हणून असं नाही चालत. 20 दिवस काम केलाय मी. 20 दिवसात काय तुम्ही 5,000 दाखवत आहात का मला? म्हणजे काय पेनारा म्हणून काही समजत आहात का? असं नाही चालत ना. हा, मी किती असा काम करून टाकलाय एवढे दिवस, कोणाकोणात गेलोय.